शिवमहापूर आणि परतवाडा त्या ठिकाणी लागला. सध्या एक ब्रेकिंग न्यूज येत आहे. परतवाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं एक लय मोठी कारवाई करण्यात आली. या ठिकाणी ज्या बाया दुरून दूर येतात त्याचे सोनं चोरणं किंवा पाकिट मार करणाऱ्या काही संशयात बाया परतवाडा पोलीस स्टेशननं सध्या डिटेक्ट केल्या असून जवळपास 12 ते 13 बाया सध्या या ठिकाणी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ह्या ज्या बाया आहेत इथे सर्व प्रकारचे सोशल मीडियावर तशा पद्धतीचे फोटो आले होते आणि त्या फोटोच्या माध्यमातून परतवाडा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ह्या सध्या बाया डिटेक्ट करण्यात आल्या असून त्याला ताब्यात घेतलाय. असे जर मोठे धार्मिक स्थळाचे कार्यक्रम जर म्हटले तर या ठिकाणी तशा प्रकारची चितंबे करण्यासाठी त्या बाया येत असतात आणि या ठिकाणी हा एक लय मोठं प्रकरण परतवाडा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून उघडकीस आलाय. या ठिकाणी जर भाविक मधले दुरून भाविक येतात पण ते भाविक आल्यानंतर त्याचा काही सामान चोऱ्याची याची मस्त मानसिकता असते आणि त्या बाया सध्या या ठिकाणी पकडल्या गेल्या असून जवळपास 12 ते 13 बाया आहेत. पण त्याच्यापेक्षा एक महत्वपूर्ण गोष्ट अशी की बाया ज्या ठिकाणी भाविक येतात ये ना आपले सोन्याचे दागिने पैसे वगैरे जराशे मोजके ठेवा किंवा सोन्याचे दागिने सोबत आणू नका. कारण या ठिकाणी एवढ्या मोठ्या गर्दीचा फायदा घेऊन या बाया राजे लोय बाजिंद्या असतात ना बातच हात मारतात तुमच्या वस्तूवर. पाहत असाल की ज्या संशयात या बाया आहेत ना सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाने जवळपास 200 बायाचे फोटो या ठिकाणी डिटेक्ट झाले आहेत. अमरावती झाला अकोला झाला या ठिकाणी या बायाने लय मोठी तंबे गेले. तशा प्रकारचं टोटल मॅनेजमेंट परतवाडा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ठेवलं असून या ठिकाणी पोलीस प्रशासना माध्यमातून हजारो कर्मचारी आणि तुम्हाला माहिती आहे पोलीसवाल्याची नजर लयच खतरनाक असते आणि त्याच्या खालोखाल पत्रकाराची नजर असते. तर या बाया पकडल्या ह्या जवळपास 12 ते 13 बाया. पण साऱ्या या गावरान 90च्या माध्यमातून लोक हे सांगायचं आहे की असे 200 बाया आहेत की ह्या संशयात ह्या माहीत झाल्या अशा किती असतील काय माहीत. तर जरासं आपले दागिने गिगिने जरा सुरक्षित ठेवा. एक ग्राम सोन्याचा भाव म्हटलं 7,000 रुपये झालाय आणि लय मेहनत करून सोनं करावं लागते हो. या लोकांना काय साहाय्याचे बातच चोरून येतात. तर पोलीस प्रशासना माध्यमातून सध्या ह्या ज्या बाया त्या पकडल्यात याची कसून चौकशी चालू आहे. कारण मला तर असं वाटतं येणं रट्टा मारायच्या आधी याचा चितंबा आज या ठिकाणी झाला आहे.